जला दूं ना मैडम बिहाफ में ये इस अवनी पर पृथ्वी पर लाई किए, तो इनके कंट्रीब्यूशन के लिए आप सभी लोग जो है सबसे पहले इनके लिए तालियां बजाएं। अभी जो आने वाले समय में जो 73 ऑनवर्ड्स जो रहेगा, तो हम चाहते हैं कि सर का जो स्वास्थ्य है वो मेंटेन रहे, वो उनकी जो समृद्धि है भीतरी बाहरी जगत की वो भी मेंटेन रहे, और उनको और प्रेरणा मिले बाबा साहब से कि इस तरह से बहुत स्पीड में बड़े बड़े लेवल के जो है उनके माध्यम से काम हो, और सही माने में जो है उनका जीवन अंतिम सांस तक सफल और सार्थक हो। इन्हीं दुआओं के साथ में हैप्पी बर्थडे टू सर। परमिशन सर प्रार्थना कसं करू सर्वांना धन्यवाद। ठीक आहे, आणखी हा गुरु घेऊन जा, दुसरं गुरु देखो इंसान की जिंदगी समाज बांधव आपल्या साथ में आहे, समाज बांधव तुमच्या सोबत आहे, तुम्ही चिंता करू नका। BR भागवत असोसिएशनच्या वतीने आज भागवतजी लांडगे यांचा आज वाढदिवस निमित्त मोठा असा कार्यक्रम घेण्यात आला आहे। थेट आपल्याशी भागवत लांडगे साहेब जुळलेले आहे, जाणून घेऊया त्याचं काय सांगणं आहे जनतेला। सर आपला परिचय सांगा। मी भागवत लांडगे, ज्येष्ठ पत्रकार व लेखक। आज ही संविधान परिषद मी माझ्या वाढदिवसानिमित्त आयोजित केली होती, त्या परिषदेचं समापन झालेलं आहे, आणि मला एकच सांगायचं आहे की बाबासाहेबांनी जो या देशाला संविधान दिला, त्या संविधानाची पायमल्ली होऊ नये, आणि हे संविधान देशाच्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचलं पाहिजे, हाच एक उद्देश घेऊन मी ही संविधान परिषद बोलावली होती। आणि विशेष असं की जे संविधानामध्ये कलमं आहेत 398 आणि 8 परिशिष्ट आहेत, त्यांची जाणीवसुद्धा या जनतेला व्हावी, हा माझा त्या मागचा उद्देश होता, आणि त्यानुसार आजचा हा कार्यक्रम इथं चांगल्या प्रकारे पार पडला। माझी अपेक्षा जरी पूर्ण झाली नाही तरी दरवर्षी हा कार्यक्रम 12 फेब्रुवारीला याच सभागृहात होईल असं मी जाहीर करतो, कारण की आज जो कार्यक्रम आपण घडवून आणला, या कार्यक्रमात बऱ्याचशा आमच्या जनतेने साथ दिली, आणि एक चांगली संविधान परिषदेचं आयोजित झाली। लोकांच्या मनातली शंका कुशंका ह्या देखील आम्हाला ऐकायला मिळाल्या की संविधान या देशासाठी काय दिलं काय नाही, ते ॲडव्होकेट नारनवरे साहेब बोलले, ॲडव्होकेट महेंद्र बनसोड साहेब बोलले, ॲडव्होकेट स्मिताताई कांबळे बोलले, हे जेवढे न्यायाचे उपासक होते त्या सर्वांनी आपापली विचाराची मांडणी केली आणि जनतेला फार असं योग्य मार्गदर्शन केलं। मला असं वाटतं की आजची ही संविधान परिषद या निमित्तानं फारच उपयोगी ठरली। आपण याच्यानंतर जेव्हा 1 वर्षानंतर पुन्हा ही परिषद बोलावू त्यावेळी विषय चांगला घेऊ। मी आपल्या विचाराप्रती सक्षम आहे, मला जे पडतं ते मी करतो, मी कोणाची पर्वा करीत नाही, कारण की समाजाने या अशा विचारांना साथ दिली पाहिजे की जे विचार समाजाकरता योग्य आहेत। जर विचार तुमच्याकडे नसतील तर तुम्ही काय देणार आहे, आणि समाज तुमचा कसा करणार आहे? समाजाला जे पाहिजे ते जर दिलं तर समाज तुमच्या पाठीमागे राहील, आणि याच हेतूने मी ही परिषद इथं आयोजित केली होती। मला चांगल्या प्रकारचं साथ मिळाली जनतेची, तेव्हा मी हा सगळं जनतेचा भरभरून आभारी आहे, आणि असंच यापूर्वी यानंतरसुद्धा साथ द्यावी अशी मी त्यांना नम्र विनंती करेन, आणि येणाऱ्या काळात यात सुधारणा करण्याचाही आमचा संकल्प राहील असं मी अभिवचन देतो। जय भीम।
थेट आपल्या चॅनलशी राकेश साहेब सुद्धा जुळलेले आहे. आज लांडगे साहेबांचा वाढदिवस आहे, काय सांगणार विशेष तर आपला पहिलं सांगा. सर्वप्रथम मी BR भागवत असोसिएटचे संचालक भागवतजी लांडगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज त्यांनी हा उपक्रम जो राबवला, हा उपक्रम आपण बघितलं असेल, बरेचसे लोक पुस्तकं दाखवून हा उपक्रम राबवतात, पण संविधानाचा विषय फक्त पुस्तक दाखवून होणार नाही. हे विचार, हे त्याबद्दलची माहिती जनमानसापर्यंत गेली पाहिजे, त्यासाठी असतं. आणि आज हा उपक्रम भागवतजी लांडगे यांच्या प्रतिष्ठानातून इथे साजरा करण्यात आला आणि हा लोकांपर्यंत पोहोचला. आज बरेचसे विद्वान लोक इथे होते, वैचारिक लोक होते आणि हे विचार आज जे ऐकणारेही होते, हे श्रोते, हे काही ह्या गाण्याचा मनोरंजनाचा नाही, हा एक संविधानाचा विषय होता आणि हा विषय जनमानसापर्यंत पोहोचला पाहिजे, त्यासाठी खूप मोठा प्रयत्न केला. त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी पण आहोत. एवढंच बोलून मी समिती, भारतीय दलित साहित्य अकादमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राइट मीडिया, न्यूज की पाठशाला, पत्रकार प्रशिक्षण, समता सैनिक दल, दीक्षाभूमी, आम्ही रिपब्लिकन ज्येष्ठ नागरिक मंडळ, भारतीय बौद्ध महासभा, बालाजी रुक्माई सामाजिक व शैक्षणिक सेवा संस्था, या सर्व BR भागवत असोसिएशनच्या संघटना, संस्थाचे पदाधिकारी, या सर्वांच्या संयुक्त प्रयासाने संविधान परिषदेचे आयोजन करण्यात आले. आजच्या या परिषदेमध्ये आपल्याला अध्यक्ष म्हणून माननीय महेंद्रजी बनसोड सर लाभले होते. त्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केले, त्यांचे समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्यासोबतच ऍडव्होकेट स्मिताताई कांबळे यांनी एक महिलांचे प्रतिनिधित्व करत आमच्या संविधान परिषदेला मार्गदर्शन केले, तेव्हा त्यांचेही आभार. ॲडव्होकेट शैलेशजी नानवरे सरांनी संविधान परिषदेत भाग घेऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, आम्हाला संविधानावर योग्य मार्गदर्शन केले, तेव्हा त्यांचेही मनपूर्वक आभार. डॉक्टर दीपचंदजी शेंडे यांनी या परिषदेत उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. सोबतच या कार्यक्रमाचे जे संचालन आमचे दादा विश्वासदादा पाटील यांनी केले, त्यांचेही खूप खूप आभार. आणि ही परिषद आज इथे संपलेली आहे हे मी जाहीर करतो. जे केक आणि आता रिफ्रेशमेंट आहे ते आपण ज्यांना स्वागत करायचं असेल ते मंचावर येतील आणि इथे कार्यक्रम संपलेला आहे.